डॉक्टर गायब, प्रशासन झोपेत. काटेगावात निष्काळजीपणामुळे युवकाचा बळी. बार्शी तालुक्यातील काटेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी काटेगावातील 38 वर्षीय रमेश उमर पटेल या युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मात्र या घटनेमागे आरोग्य यंत्रणेचे गंभीर अपयश असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. घटनेच्या वेळी आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर अनुपस्थित होते. ही बाब सर्वाधिक संतापजनक ठरत आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळाले असते तर कदाचित त्या युवकाचा जीव वाचू शकला असता, असा ठाम दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. काटेगाव ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून डॉक्टरांच्या गैरहजेरीचा मुद्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडला होता. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही दुर्दैवी वेळ गावावर आली असल्याचा आरोप होत आहे. सरकार लाखो रुपये खर्च करून आरोग्य सुविधा उभ्या करते, पण डॉक्टरच नसतील तर त्या सुविधांचा उपयोग काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे काटेगावसह परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामस्थांनी आरोग्य विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून संबंधित डॉक्टर व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का? प्रशासन अजून किती निष्पाप जीवांचा बळी घेणार? वेळेत कारवाई झाली नाही तर काटेगावातून तीव्र जनआंदोलन उभं करणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अंतर्गत असलेले काटेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र काटेगाव हे असून या गावाच्या अंतर्गत 4 ते 5 गाव येत आहेत. या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये प्रसूतिगृह आहे, सुसज्ज अशी राहण्याची व्यवस्था आहे. तरी पण शासकीय कर्मचारी या ठिकाणी न राहता आणि ह्या 4-5 गावच्या लोकांची अवहेलना होत आहे. काल तर अशी परिस्थिती झाली की एक 35 ते 36 वयाचा मुलगा प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे त्याचा निधन झालं. दुर्दैवी निधन झाल्यामुळे या गोष्टीसाठी सर्वस्वी जबाबदार कोण? या ठिकाणी ज्यांच्याकडे इन्चार्ज आहे ते इन्चार्ज असणाऱ्या व्यक्तीही या ठिकाणी येत नाहीत आणि कधी या दवाखान्याचे टाळे उघडले जात नाहीत. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन योग्य तो मार्ग काढावा आणि दवाखाना प्राथमिक उपकेंद्र हे पूर्ववत करावे अशी ग्रामस्थांची विनंती आहे. अनेकदा ग्रामपंचायतीने 4 ते 5 वेळेस 3 वर्षापासून गेल्या पाठपुरावा करत आहे. ग्रामपंचायत रीतसर पत्र देत आहे, पण पत्राला केराची टोपली दाखवली जात आहे. कुठलाही अंतिम निर्णय दिला जात नाही. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घेऊन या उपकेंद्राची होत असलेली दुरावस्था दूर करावी. सदरील बाब ही अतिशय गंभीर असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन याचा तोडगा काय आहे ती काढण्यात यावा. अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा हातात घ्यावा लागेल आणि संविधानिक पद्धतीने आंदोलन केले जाईल याची शासनाने नोंद घ्यावी. उपकेंद्र काटेगाव येथे आज भेट दिली असता पाहण्यास मिळाले की येथील दुरावस्था आजच्या घडीला बघवत नाही अशी आहे. कारण का काल एका 36 वर्षाच्या तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे झालेला आहे. यापूर्वी आम्ही ग्रामपंचायततर्फे वेळोवेळी शासनाकडे प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगावकडे पाठपुरावा तोंडी लेखी केलेला असून देखील पंचक्रोशीतील एक महत्त्वाचे ठिकाण असलेले उपकेंद्राची अवहेलना होत आहे, दुरावस्था झालेली आहे. तरी कृपया त्वरित शासनाने याकडे पालकमंत्री माननीय गोरे साहेब आणि प्रशासकीय स्तरावरून याचे दखल घेऊन तातडीने कारवाई करावी व ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सोयी येथे उपलब्ध करून मिळाव्यात अशी मी नम्रपणे आपल्या माध्यमातून आवाहन करतो.